हॅलो, जय भीम मित्रांनो. मी नोगिता बोरकर, शिला ड्रायव्हिंग स्कूल दारव्याहून बोलत आहे. तर मित्रांनो, आज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि शेवटी मुलांची जीत झालेली आहे. ते जिंकलेले आहे. पूर्ण भारतातले फक्त मुलंच नाही, यात मुलं नाही, आजी आबा काका काकू मामा मामी ताई छोटे मुलं सगळे 3 वर्षाचे मुलं त्या आंदोलनामध्ये होते आणि सगळ्यांची जीत झालेली आहे. पूर्ण भारताची जीत झालेली आहे आणि सर्वांना अभिनंदन. भारतातल्या प्रत्येक नागरिकांची जीत झालेली आहे. सगळे जिंकलेले आहे आणि हा नरेंद्र मोदी साहेब आमचे वाव मेलोडी चॉकलेट खात राहिले. आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. खूप उशीर केला या युद्धासाठी. बऱ्याचशा मुलांना काका मामा सगळ्यांना खूप काही सहन करावं लागलं. मुलींचे कपडे फाडले, मुलांना लाठीचार्ज, दगडफेक, अश्रू गॅस सगळ्यांचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर पाऊस, ऊन, वादळ वारा सगळं काही सहन करावं लागलं आणि त्यांनी हे सगळं सहन केलं आणि कोणीही हार मानायला तयार नव्हते. सर्वांनी खूप जास्त आधी 19 तारखेपर्यंत तेवढा जो इंटरेस्ट नंतर आला तो तेवढा नव्हता. समजा माझं उदाहरण. पण 20 तारखेला जेव्हा लाठीचार्ज झाला, दगडफेक झाली, त्याच्यानंतर यार मला खूप जास्त असं वाटत होतं मी कधी जाऊ. पण मला सोबत कुणी मिळालं नाही आणि शेवटी मी आज तिकीट बुक करणार होती आणि आज राजीनामा दिला. असो, मी पोहोचू नाही शकली याची मला खंत आहे. खूप वाईट वाटत आहे की अरे यार मी त्या प्रोटेस्टमध्ये नाही गेली. मनातून खूप जास्त इच्छा होती पण मी नाही जाऊ शकली आणि आज जेव्हा मी तिकीट बुक करणार होती तर आज एंड झाला त्या विषयाचा. असो, सगळ्यांना खूप अभिनंदन. आणि पुन्हा आता सध्या काही संपलं नाही, आणखी समोर खूप आंदोलन करायचे आहे. जिथं अन्याय होईल त्या विषयावर आंदोलन होईल आणि तेव्हा सगळेच एकत्र येतील. युवा पिढीमध्ये खूप जास्त जोश आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि आत्ता जे आंदोलन झालं यात म्हातारे आजी आबा अरे यार ते एवढे दिवस तिथं थांबले, त्यांनी कशाचाच विचार नाही केला, खाण्यापिण्याचा राहण्याचा कशाचाच विचार न करता सगळे तिथं थांबले होते जंतर मंतरला. आणि जसं की एवढा पाऊस होता, ऊन होतं आणि पोलिसांनी खूप जास्त अत्याचार केला तरीही ते पीसफुल शांतपूर्वक त्यांनी खूप जास्त प्रतिसाद दिला आणि खूप एकमेकांना सपोर्ट करत होते. प्रत्येक कामामध्ये कोणीही कोणाच्या भरोशावर राहत नव्हते. सगळे स्वतःच करत होते. कोणाला काय मदत लागते ते स्वतः मदत करत होते. म्हणजे डस्टबिनपासून त्यांचं चाललं होतं, क्लीननेसपासून त्यांचं चाललं होतं. शेवटी काल एक सरदार भाऊ आहेत, ते खूप जास्त मदत करत होते. त्यांनी शेवटी महिलांसाठी ते मोबाईल टॉयलेट ते सुद्धा तिथं अरेंज केले. तर त्यांचे पण मनापासून आभार, धन्यवाद. आणि खूप छान सर्वांनी सपोर्ट केला. सगळ्यांना मनापासून धन्यवाद, थँक्यू. आणि असेच जेव्हा आपल्यावर अन्याय अत्याचार होईल तेव्हा तुम्ही सगळे एकत्र या. सगळे आपण एकत्र येऊन त्याचा सामना करू आणि या सरकारला आता दाखवून देऊ की हम किसी से कम नहीं. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे वो जवानी जो में बहाती नहीं. मरते रहा बाकीपन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. धन्यवाद मित्रांनो. असाच एकामेकांना सपोर्ट करा. आपापले भांडणं आपल्या ठिकाणी ठेवा. जातीवाद सगळं बाजूला फेका. काही जातीवादामध्ये ठेवलेलं नाही आहे. जे आता तुम्ही ते साबित केलं आहे. हिंदू मुस्लिम सीख ईसाई सगळे हम सब भाई. धन्यवाद मित्रांनो आणि सगळ्यांना अभिनंदन.